विद्यार्थी मित्रांनो, मी एक व्हिडिओ प्लॅन करतोय फ्री मार्क्स वरती. काही ट्रिक्स, तुक्का ट्रिक्स वापरून तुम्ही फ्री मार्क्स आणू शकतात. बोर्डात 15 ते 20 मार्क फ्री मध्ये येणार आहेत. ठीक आहे, तर या गोष्टीचा जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर प्लीज कॉमेंट सेक्शन मध्ये फ्री मार्क्स किंवा तुक्का ट्रिक्स नक्कीच कॉमेंट करा. जसे 100 कॉमेंट्स येतील मी लगेच तो व्हिडिओ पण आणणार आहे बाळांनो. सुरू करूया आजच्या व्हिडिओला. आजच्या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाची बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे, जी सकाळ न्यूजपेपर मध्ये पण कव्हर झाली आज. ठीक आहे, फक्त व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये मध्ये स्किप नका करू. चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बाळांनो. लास्ट व्हिडिओचा विनर तेजस मोरे होतं, ज्याला 1500 रुपीचा अमेझॉन वाउचर गेलेलं आहे. प्रत्येक व्हिडिओ मधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात. फक्त तुम्हाला लाल बटनवरती क्लिक करायचंय बाळांनो. आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. 2026 च्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशल व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेला आहे. फुल होईल त्याआधी जॉईन करा. ठीक आहे, बघा एक महत्त्वाची अपडेट आलेली बोर्डाच्या ऑफिशियल सर्क्युलर मध्ये. ठीक आहे, सकाळने पण या गोष्टीला कव्हर केलेलं आहे की तुमचे आता जे प्रिलिम्स होणार आहेत ना बाळांनो, प्रिलिम्स खूप महत्त्वाचे आहेत. प्रिलिम्सचे पण मार्क्स तुमचे 100 मार्कांमध्ये काउंट होणार आहेत. आता भरपूर विद्यार्थ्यांना धक्का लागेल, पण पहिली गोष्ट समजून घ्या की कशा पद्धतीने काउंट होणार आहे. ठीक आहे, फक्त एवढं ऐकून निघून नका जाऊ. ठीक आहे, पहिली गोष्ट तुमचे प्रिलिम्सचे पण मार्क्स कन्सिडर होणार आहेत तुमच्या 100 मार्कांमध्ये, आणि तुमच्या अटेंडन्सचे सुद्धा मार्क कन्सिडर होणार आहेत तुमच्या 100 मार्कांमध्ये. कशा पद्धतीचं याचं वाटप होणार आहे त्या गोष्टीकडे आता बघूया. ठीक आहे, पण त्याआधी एक महत्त्वाची गोष्ट बाळांनो, टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स लॉन्च केलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे. मॅक्झिमम सिमिलर प्रश्न बोर्डात तिथूनच येतील या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. ठीक आहे, लास्ट 5-6 वर्षाचे तुम्ही रेकॉर्ड चेक करू शकता. वेबसाईट वरती चेक करा. विद्यार्थ्यांनी स्वतः सांगितलंय, विद्यार्थ्यांनी 90 ते 95 टक्केवारी काढलेली आहे. ठीक आहे, मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तिथूनच येतात बाळांनो. ठीक आहे, तुमच्यासाठी एक जीवनदान साबित होईल. का रे बाळांनो, तिथून का प्रश्न येतात मॅक्झिमम सिमिलर प्रश्न? फॉर एक्झाम्पल, तुमचा एक प्रश्न आहे बाळांनो, स्टेट द लॉज ऑफ थर्मोडायनामिक्स. आता स्टेट द लॉज ऑफ थर्मोडायनामिक्स हा 12 वेळा विचारलाय प्रश्न आहे बाळांनो. जो प्रश्न 12 वेळा विचारला होतो, तो 13व्या वेळा विचारला जाण्याची शक्यता किती असते बाळांनो? सगळ्यात जास्त असते. आणि अशाच प्रश्नांची आपण कंप्लीट यादी, प्रत्येक विषयाचे 200 प्रश्नांची यादी तयार केलेली बाळांनो. मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तिथूनच येतील या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. ठीक आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे. लवकर क्लोज करतोय आपण त्या सगळ्या गोष्टींना, म्हणून लवकरात लवकर एनरोल करा. बघा, आता बोर्डाने प्रिलिम्स बद्दल काय सांगितलंय, बोर्डाने अटेंडन्स बद्दल काय सांगितलंय, दोघं गोष्ट वेगळी आहेत. ठीक आहे, पहिले प्रिलिम्स बद्दल बोलूया, नंतर अटेंडन्स बद्दल बोलूया. प्रिलिम्स बद्दल बोर्डाने सांगितलं, प्रत्येक कॉलेजला किंवा प्रत्येक शाळेला 5 प्रिलिम्स कंडक्ट करणं मॅन्डेटरी आहे. तुमच्या 5 सराव परीक्षा मॅन्डेटरी होणार आहेत बाळांनो. आता 5 सराव परीक्षांचे मार्क कन्वर्ट होणार आहेत तुमच्या 5 मार्कांमध्ये. फॉर एक्झाम्पल, फिजिक्सच्या तुमच्या 5 सराव परीक्षा झाल्या, प्रिलिम्स एक्झाम झाल्या 5. आता तुमचा किती स्कोर येऊ द्या, त्या 5 प्रिलिम्सचा जो पण स्कोर असेल तो 5 मार्कांमध्ये कन्वर्ट होईल. आता मला ठाऊक आहे प्रत्येक विद्यार्थ्याला 3, 3.5, 4 पडूनच जातील. ठीक आहे, कारण 5 परीक्षांचा ऍव्हरेज तुमचं 5 मार्कांमध्ये होणार आहे. पण बोर्डाने या गोष्टीला सांगितलंय की तुमचे जे 100 पैकी 5 मार्क असतील बाळांनो, ते तुमचे प्रिलिम्सच्या मार्क्स मधून कन्वर्ट होतील. प्रिलिम्स मध्ये म्हणून प्रयत्न करा की चांगले मार्क्स आणण्याचा, जेणेकरून तुम्हाला 4.5 मार्क पडतील. 4.5चं कन्व्हर्जन तुमचं 5 मध्ये होऊनच जातं. पहिली गोष्ट समजली तुम्हाला. प्रिलिमचे मार्क तुमचे सगळे प्रिलिमचे मार्क्स कन्सिडर नाही होणार आहेत. समजा तुम्ही प्रत्येक प्रिलिमच्या पेपरमध्ये 10 मार्क्स स्कोर केले, आता 5चं ऍव्हरेज काढतील, 50 डिवायडेड बाय 5, जे पण ऍव्हरेज येईल त्याचा परत 5 मध्ये कन्वर्ट होणार आहेत. ठीक आहे, तुम्हाला मॅथ्स थोडं समजलं, नाही समजलं असेल तुम्ही मला व्हॉट्सअपला विचारू शकता. ठीक आहे, किंवा कॉमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा. ठीक आहे, आता प्रिलिम्स मार्क्स तुमच्या 100 मार्कांपैकी 5 मार्क तुमचे प्रिलिमचे मार्क्स कन्सिडर होणार आहेत. ठीक आहे, 100 पैकी 5 मार्क तुमचे प्रिलिमचे असणार आहेत. ठीक आहे, किंवा तुम्ही 30 पैकी जे तुमचे इंटरनलचे मार्क्स आहेत त्याच्यात 5 मार्क तुमचे प्रिलिमचे असणार आहेत. आता इंटरनल मध्ये 30 पैकी 5 मार्क प्रिलिमचे झाले. आता 5 मार्क कशाचे असणार आहेत तुमचे असणार आहेत अटेंडन्सचे. जर तुमची अटेंडन्स 75 पेक्षा जास्त असेल, 75 ते 80 असेल तर तुम्हाला 5 पैकी 1 मार्क भेटणार आहे. 80 ते 85 असेल तर 2 मार्क भेटणार आहे. 85 ते 90 असेल तर 3 मार्क भेटणार आहेत. 90 ते 95 असेल तर 4 मार्क भेटणार आहेत. आणि 95 ते 50 असेल तर तुम्हाला 5 पैकी 5 मार्क भेटणार आहेत. अशा पद्धतीचे 30 मार्क तुमची इंटरनलचे असतात, 5 मार्क त्याच्यात तुमच्या अटेंडन्सचे झाले, किंवा 5 मार्क तुमचे त्याच्यात प्रिलिमचे झाले. 20 मार्क तुमच्या ओरिजिनलची पण इंटरनल प्रॅक्टिकल एक्झाम असेल त्यांचे तुमचे कन्सिडर होणार आहेत बाळांनो. बघा बाळांनो, माझं स्वतःचं ओपिनियन देऊ. आता ही बोर्डाने गोष्ट सांगितली, आता कॉलेज लेवलला किंवा स्कूल लेवलला किती व्यवस्थित पद्धतीने फॉलो करतील ते मला पण नाही माहित. ठीक आहे, कारण प्रत्येक कॉलेजमध्ये म्हणजे मेजरली आता गावाकडचे जे कॉलेजेस झाले तिथं मॅनेज करून घेतात गोष्टी, है ना, शिक्षकांना सांगून मार्क वाढून घेतात. कारण ते ऍट द एंड ते मार्क कोणाच्या हातात आहेत? शिक्षकाच्या हातात. ते दुसऱ्या कॉलेजमध्ये गेले का ते पेपर्स किंवा बोर्डाचे पेपर जसे मॉडरेटरकडे जातात तसं जातात की हे मार्क नाही, हे मॅनेजेबल मार्क आहेत, है ना. मी असं नाही सांगत आहे की तुम्ही जाऊन मॅनेज करा. ठीक आहे, पण
मी तुम्हाला रियालिटी सांगू इच्छितो. हा, जे शहरातले कॉलेजेस आहेत तिथे या गोष्टी मॅनेज नाही होत, म्हणजे जे शहरातले विद्यार्थी असतील ते थोडंसं या गोष्टींकडे पण लक्ष द्या बाळांनो. ठीक आहे, आता ही इम्पॉर्टंट गोष्ट होती. आता पण आपला मेजर फोकस कसला असला पाहिजे बाळांनो? 70 मार्कांकडे. फिजिक्समध्ये फॉर एक्झाम्पल 70 मार्काचा पेपर असतो, 30 मार्काचे इंटरनल असतात, सेम ॲज केमिस्ट्री. मॅथ्समध्ये 80 मार्काचा पेपर असतो, 20 मार्काचा इंटरनल असतात. आता जे रिटर्न पेपर आहेत ना, त्यांच्याकडे लक्ष द्या बाळांनो. ते तुमचे मार्क डिसाईड करणार आहेत, ते तुमचं पर्सेंटेज, ते तुमची टक्केवारी डिसाईड करणार आहेत. आणि तिथं मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तुम्हाला टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समधूनच भेटतील. म्हणून त्याच्यात लवकरात लवकर एनरोल करून घ्या. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली. काही अडचण असेल तुम्ही मला व्हॉट्सअपला नक्कीच विचारा बाळांनो. ठीक आहे, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कॉमेंट सेक्शनमध्ये जर तुम्हाला तुक्कावरती व्हिडिओ पाहिजे असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये नक्कीच फ्री मार्क कॉमेंट करा बाळांनो, किंवा तुक्का कॉमेंट करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.